जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास 5 देहमान्य निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काशाचे देव पितळेचे देव तांब्याचे देव चित्रलेपे रुवीच्या लाकडाचे देव पोवळ्यांचे देव बाण तांदळे नर्मदे देव शालिग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत। श्रीराम समर्थ श्री समर्थानी दशक 19 शिकवण नाम आणि समास 5 देहमान्य निरूपण नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। म्हणजे समर्थांनी व्यवहारामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात आहे त्याचाही उल्लेख समर्थांनी इथे केलेला आहे। दासबोधामध्ये नुसत्या आध्यात्मिक गोष्टीच नाही तर व्यवहारामध्ये जे काही घडतं आहे आपण कसं वागलं पाहिजे व्यवहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला समर्थ या ठिकाणी देत आहेत। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पूजा आहे अर्चा ध्यान आहे धारणा करणारे जे लोक आहेत देवांची मूर्ती स्थापन करतात त्यांचं पूजन करतात त्या नाना प्रकारच्या धातूंचा वापर करतात समर्थांनी ते सगळा उल्लेख इथे केलेला आहे। आणि मातीचे देव तयार करतात धोंड्यांच्या मूर्ती असतात पहिल्यांदा सुरुवातीलाच बोललेत मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव म्हणजे देवांचे अनेक प्रकार आहेत। काही मातीचे देव आहेत काही सोन्याचे देव आहेत काही रुपयाचे आहेत काही काशाचे देव आहेत काही पितळेचे देव आहेत काही तांब्याचे देव आहेत आणि गंधाच्या लेपाने काढलेल्या चित्ररूपी देव सुद्धा आहेत। म्हणून समर्थ म्हणतात आहे या सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत। काही लोक चित्र काढतात आहे भिंतीवर लावतात चित्रलेपे लाकडाचे देव तयार करतात रुवीच्या लाकडाचे पर पोळ्यांचे देव तयार करतात बाण आणि तांदळाचे देव आहेत नर्मदेमधून आणलेले गोटे आहेत ते देव म्हणून आपण देवाऱ्यात पुजतो। म्हणजे शालिग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत अशा प्रकारच्या मूर्ती आहेत। आणि त्याचबरोबर समर्थ म्हणतात आहे तांब्याचे देव चित्रलेपे त्याचबरोबर तांब्याची नाणी सोन्याची नाणी म्हणून म्हटलंय कोणी पूजिती देवार्चनी चक्रांकित चक्रतीर्थावनी अशा प्रकारचे नाना प्रकारचे देव आपण आपल्या देवघरामध्ये पुजतो आहे। सगळे देवघरामध्ये असतात। मग उदंड उपासनेचे भेद ताम्र नाणी पुढे समर्थ म्हणतात आहेत ताम्र नाणी रुईच्या लाकडाचे आहेत पोळ्याचे देव आहेत तसं ताम्र नाणी हे मनानी कोणी पूजिती देवार्चनी चक्रांकित चक्रतीर्थाहुनी घेऊन येते। म्हणजे काही तांब्याची नाणी आहेत सोन्याची नाणी आहेत आणि यांचीही पूजा लोक देव म्हणून लोक पूजा करतात। कोणी तीर्थाहून चक्रांकित शालिग्राम घेऊन येतात म्हणजे जिथे जिथे कोणी तीर्थयात्रेला जातात मग तिथे तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर तिथले देव ते घेऊन येतात। म्हणून पुढे दिलंय उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद आपलाले आवडीचा वेध लागला जनी। म्हणजे समर्थ म्हणतात आहे उपासनेचे उदंड भेद आहेत उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद कितींचे स्पष्टीकरण करणार किती करावे विशद आपलाले आवडीचा वेध लागला जनी। म्हणजे लोकांना आपापल्या आवडीच्या देवाचा वेध लागलेला आहे ज्याची त्याचा देव वेगळा आहे परंतु सगळ्यांमध्ये एकच आहे। आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति। शेवटी कोणाच्या ठिकाणी लीन होतो केशवाच्या चरणी तो आपला नमस्कार पोचतो। परंतु प्रत्येकाचा देव हा वेगवेगळा आहे प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळी आहे। कोण भगवान शंकरांची पूजा करतो कोण भगवान गणेशांची पूजा करतो कोण हनुमंताची पूजा करतो कोण समर्थ म्हणतात आहे श्री दत्तांची पूजा करतो। म्हणजे प्रत्येकाचा देव हा वेगवेगळा आहे। मग ज्याचा देवाप्रमाणे ज्या देवाप्रमाणे त्याची उपासना असते म्हणून सांगितलंय उपासनेचे उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद। म्हणजे कोणी गणपतीचे भक्त आहेत कोणी शंकराचे आहेत कोणी श्रीरामांचे भक्त आहेत कोणी श्रीकृष्णांचे भक्त आहेत कोणी देवींचे भक्त आहेत कोणी विठ्ठलाचे भक्त आहेत
आणि कोणी अजून इतर देवतांचे भक्त आहेत, मात्र यांची सगळ्यांची उपासना ही कशी आहे, भिन्न भिन्न आहे. सगळ्यांची एकच उपासना आहे का? नाही. मग भगवान शंकरांना प्रसन्न करायचं असेल तर हर हर महादेव भगवान शंकरांना समर्थ म्हणतात आहे प्रसन्न करायचं असेल म्हणजे प्रत्येक देवदेवतेचा वेगळा मंत्र आहे, वेगळी उपासना आहे. उपासना मात्र कशी आहे, भिन्न आहे. म्हणून समर्थ म्हणतात आपलेला आवडीचा भेद लागला जनी. जरी तो उपासना भेद वेगवेगळा असला तरी समर्थ म्हणतात आहे आपण कुठल्या तरी देवाला आपली देवता मानतो आहे, कुठल्या तरी देवाच्या ठिकाणी लीन होतो आहे, त्या भगवंताचं स्मरण करतो आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का तरी देवाला आपल्याला पुजता आलं पाहिजे, त्याचं नामस्मरण आपल्याला अखंड करता आलं पाहिजे. म्हणजे पूर्ण या जगात वावरत असताना, दिवसभरात आपण वावरत असताना, कोणाशीही बोलत असताना, काही कामं करत असताना आपल्या मनामध्ये जरी इतरांना नाही दाखवता आलं तरी आपल्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण आपल्या परेमध्ये असणं गरजेचं आहे. मग त्यामुळे कारण आता या कलियुगामध्ये तारण्याची शक्ती कशामध्ये असेल तर ती भक्तीमध्ये आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे जर मनापासून जर आपण भक्ती केली तर समर्थ सद्गुरू आपल्याला काहीच कमी करत नाही. आपणच कमी पडतो, आपणच उपासना करण्यासाठी कमी पडतो, नामस्मरण करण्यासाठी कमी पडतो. नाम घ्यावं, सद्गुरूंचं नाम घेता आलं पाहिजे. आपल्याला परमेश्वराचं, देवाचं, ईश्वराचं, ज्या परमेश्वराने हे उदंड आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, ज्या ईश्वराने, ज्या सद्गुरूंनी आपल्याला हे जे आयुष्य उत्तमाचं दिलेलं आहे, सुख, समृद्धी, शांती, समाधान, सगळं काही संपत्ती, संतती सगळं आपल्या भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून कायम आपण त्या भगवंताचे ऋणी असलो पाहिजे, कायम त्या भक्तीमध्ये आपण मग्न असलो पाहिजे. आता जर आपल्याला सवय लागली तर शेवटचा क्षण आपला कसा जाईल हे आपल्यालाच कळता येणार नाही. शेवटचा क्षण आपल्याला गोड करण्यासाठी आताच आपल्या वाणीला, आपल्या परेला ती सवय लागली पाहिजे, कारण ही सवय आपली शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे. आता जर आपण त्याची सवय लावली तर शेवटच्या क्षणी आपल्याला जाणून बुजून देवाचं स्मरण करण्याची गरज नाही, ते आपोआप मुखातून निघणार आहे. कारण आता जोपर्यंत डोळ्याने दिसतं आहे, तोंडाने बोलतो आहे, कानाने ऐकतो आहे आणि हाताने लिहितो आहे, तोपर्यंत डोळ्याने बघता येतं आहे, वाचता येतं आहे, तोपर्यंत आपल्याला भक्ती करायची आहे. त्या भक्तीमध्ये आपल्याला तल्लीन व्हायचं आहे. आपली केलेली भक्ती ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही, दुसरा बघेल, दुसरा करेल, दुसरा चांगलं म्हणेल याच्यासाठी भक्ती करायची नाही. ते स्वतःसाठी, आत्मिक समाधानासाठी, माझ्यासाठी, आपल्यासाठी, स्वतःच्या सुखासाठी आपल्याला ते करायचं आहे. कारण भगवंताच्या नामाखेरीज, भगवंताच्या नामाशिवाय या जगामध्ये काहीच शाश्वत नाही आहे. सगळं कसं आहे, डुप्लिकेट आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे आपलाले आवडीचा वेद लागला जनी. जशी तुम्हाला वाटते तशी तुम्ही भक्ती करा. त्याच्यासाठी असंच केलं पाहिजे, सकाळी उठून असंच केलं पाहिजे, तसंच असं काहीही नसतं. आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये भगवंत बसला पाहिजे. आपली कर्म मात्र यथासांग असली पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात आपलाले आवडीचा वेध लागला जनी. नाना प्रकारचे भेद आपल्या आवडीनुसार लागलेले आहेत आणि मग हे सगळे भिन्न भिन्न आम्हाला दिसत असले तरी मात्र त्या एका परमात्म्याच्या ठिकाणी काय आहे, पुराण पावली जी मूळ माया आहे, त्यामुळे आम्हाला हा भेद दिसून येतो आहे. पण त्याचं जे मूळ जे आहे ते मूळ कसं आहे, ते मूळ काय आहे, ते मूळ परब्रह्म तत्व आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय परित्या सकळांचे ही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण नाना देवते. मग पण समर्थ म्हणतात या सगळ्या देवांचे कारण काय आहे, या सगळ्या देवतांचं कारण काय आहे, एकोहम बहुश्याम. म्हणजे एकोहम हे आद्य स्फुरण आहे, याचं मूळ माया हेच आहे. त्या स्मरणाचे अंश म्हणजे या देवता आहेत. म्हणजे मी एकटा आहे, माझे अनेक झाले पाहिजे. म्हणून पुढे दिलेलं आहे की त्या प्रकारे त्या देवतांचं स्मरण मुळी झालेलं आहे. म्हणजे एकोहम बहुश्याम, मी एक आहे परंतु मी नाना रूप धारण करतो आहे. म्हणून तो एकच परमात्मा नाना रूपाने नटलेला आहे.
म्हणून जरी आम्हाला दृश्य स्वरूपात आकार नाम यामध्ये भेद दिसत असला तरी तो भेद करू नये. आपल्या उपासनेप्रमाणे आम्ही उपासना करावी. आमच्या देवतेंना आम्ही भजावं. ज्यांच्यावर आमची श्रद्धा आहे, आमची आवड आहे, आमची गोडी आहे, तिचं भजन करावं. पण त्यांच्याही पेक्षा माझा देव श्रेष्ठ आहे, माझ्या देवतेपेक्षा त्या देवता असं मनकनिष्ठ आहेत असं तरत भाव आपल्यामध्ये असता कामा नये. भगवंतासमोर कुठलाही भाव नाही. सगळ्यांसाठी तो समान आहे. माझा देव श्रेष्ठ, त्याचा देव नाही असं नाही. सगळेच देव काय आहे? श्रेष्ठ आहे. ज्याला त्याला ज्या त्याच्या रूपात देव पाहायचा आहे. मला जे आवडतं आहे, मला जो भगवंत आवडतो आहे त्यालाच आपण सगळीकडे बघायचं आहे. जरी तो दुसरा असला, नामाने वेगळा असला, तरी तो मात्र कसा आहे? एकच आहे. त्याने रूप धारण केलेली आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मुळी द्रष्ट देव तो एक, त्याचे जाहले अनेक, समजो न पाहता विवेक उमजो लागे. पण त्या सगळ्या देवांचं कारण सांगितलं आहे. मग मूळ काय आहे? तो देव एकच आहे, द्रष्ट. म्हणजे त्याचंच अनेक देव झाले आणि विवेक करून ते नीट पाहिलं की आपल्याला ते सगळं समजू लागतं. म्हणजे समजो न पाहता विवेक, मुळी द्रष्ट देव तो एक. मुळी कसा आहे? द्रष्ट देव तो आहे. देव एकच आहे आणि एकच देव आहे, परंतु त्याचं अनेक झालेले. कशामुळे? ते आतमध्ये स्फुरण आलेलं आहे की एकोहम बहुश्याम, मी आता एकटा आहे, मला आता अनेक व्हायचे आहेत. म्हणून हे काय आहे? हा जो भाव आहे तो झालेला आहे. आणि ते कशामुळे समजलं? आपल्याला विवेकाने समजून घ्यायचं आहे. मगच आपल्याला त्याच्यातला काय आहे तारतम्य, आपल्याला त्याच्यातलं सगळं काय ते गुपित आहे ते कळणार आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की मुळी द्रष्ट देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजो न पाहता विवेक उमजू जाणे. मग आम्ही समजून सांगितलं तर आमच्या लक्षात येईल की समर्थ म्हणतात आहे की बाजारामध्ये पेपरमिंटच्या गोळ्या मिळतात आणि त्या पेपरमिंटच्या गोळ्यांचे नाना प्रकारचे आकार असतात. बघा, कोणता आकार उंटासारखा असतो, हत्तीसारखा, चिमणीसारखा, कासवासारखा. नाना प्रकारच्या गोळ्यांना नाना प्रकारचे आकार असतात. परंतु त्यामध्ये असलेले जे पोषण तत्व आहे, त्याची जी गोडी आहे, त्याच्यात जे मूळ तत्व जे आहे, त्याच्यात जे काही जे सामान भरलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जी गोडी आहे त्याच्यामध्ये काही भेद आहे का? नाही. फक्त त्याचा आकार बदललेला आहे. पण ते आहे तसंच आहे. सगळ्या गोळ्यांमध्ये ते सेमच आहे, परंतु आकार बदललेला आहे. मग तरी सुद्धा लहान मुलं त्या आकारामुळे, त्याच्या विविध असलेल्या रंगांमुळे ते भांडणं करतात. मला लाल गोळी पाहिजे, मला केशरी पाहिजे, मला पिवळ्या रंगाची पाहिजे. म्हणजे त्याच्यातून आपापसात भांडणं होतात. मग समर्थ म्हणतात, कोण म्हणतं हत्ती पाहिजे, घोडा पाहिजे, कासव पाहिजे, चिमणी पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार ते पसंत करतात. म्हणजे समर्थ म्हणतात रंग कोणताही असला तरी सुद्धा तो काय आहे? एकच परमात्म तत्वातून निर्माण झालेलं आहे. जसं ती गोळी साखरेपासून तयार झाली, त्याप्रमाणे भगवंताचं स्वरूप आम्हाला जरी भिन्न भिन्न दिसत असेल तरी त्याच्या रूपामध्ये गुणामध्ये भिन्न भिन्न दिसत असेल, तरी रूपामध्ये गुणामध्ये जरी भिन्नत्व वाटत असेल तरी सुद्धा तो भगवंत मात्र मूळ ब्रह्माच्या ठिकाणी जो स्फुरण पावलेला आहे त्या स्फुरणाचं स्मरण लक्षात ठेवावं. आणि त्यापासूनच या सगळ्या देवतांचा उदय झालेला आहे. आणि पुन्हा या सगळ्या देवता पुन्हा त्या परब्रह्मामध्ये विलीन होणार आहेत. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की मुळात तो परब्रह्म एकच आहे, परंतु हे जे आकार निर्माण झालेले आहेत त्या आकारांना आपण पाहतो, मुळात त्याच्यामध्ये जे तत्व आहे त्याला मात्र आपण विसरतो, त्या आकारामध्ये अडकून बसतो. आणि पुन्हा सगळ्या देवता या परब्रह्मामध्ये काय होतात? विलीन होणार आहेत, हे आपण विसरू नये. मग समर्थ म्हणतात आहे पुढे की दृश्य जगताचं हळूहळू आपल्याला विस्मरण होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की दृश्य जगतापासून आपल्याला लांब जायचं आहे. या दृश्य जगतामध्ये आपण फसतो आहे, या दृश्य जगतामध्ये आपण अडकून बसलेलो आहेत आणि याच्यामधून आपल्याला सुटायचं आहे. आणि म्हणून समर्थांनी दिले आहे पुढे
देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे. म्हणजे देहाशिवाय भक्ती करता येते का? नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की 84 लक्ष जीव योनी, त्याच्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो आहे. म्हणजे मनुष्य जन्म हा साधा सुद्धा नाही, तर ही एक प्रकारची काय आहे? लॉटरी आहे. आणि या मनुष्य जन्माचं आपल्याला आता सार्थक करायचं आहे. याच्यातून आपल्याला आता सुटायचं आहे. पुन्हा आपल्याला म्हणजे समर्थ म्हणतात पुन्हा त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. कारण समर्थ म्हणतात देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे. म्हणजे देह मिळाला आहे म्हणून हे सगळं आहे. देह या शब्दाचा अर्थ आहे आकार. आणि आम्ही देवतेचे आकार निर्माण केले, देवतेंचे आकार निर्माण केले, आम्हालाही आकार प्राप्त झाले. म्हणून मी माझा हा मीपणाचा जो अहंकाराचा जो वारा आहे तो देहामुळेच आहे. देहामुळे हा भिन्न भाव निर्माण झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे. परंतु गंमत अशी आहे की देहाशिवाय सुद्धा देवपूजा करता येत नाही. देहाशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य करता येत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात कारण देव पूजण्यासाठी सुद्धा देहाची गरज लागते, या शरीराची गरज लागते. मग या शरीरासाठी या देहाला समर्थाने निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात देह आहे म्हणून आपल्याला सगळं हे करता येत आहे. ज्या दिवशी देह संपणार आहे त्या दिवशी हा सगळा कार्यभाग आपला बुडणार आहे, आपल्याला काहीही करता येत नाही. म्हणून सद्गुरू म्हणतात आहे की आपला मृत्यू झाल्यानंतर 24 तासही आपला देह ठेवत नाही. आणि मग त्या देहाचं जे नाव आहे त्या नावाने न पुकारता ती डेड बॉडी म्हणून पुकारली जाते. आणि म्हणून देहाची गरज काय आहे त्यावेळी आपल्याला कळते. म्हणून आता हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, तो उत्तमाचा आपल्याला जगायचा आहे, त्याला उत्तमाचं ठेवायचं आहे आणि त्याला भगवंताची गोडी लावायची आहे. म्हणजे देहाशिवाय भक्ती करता येत नाही आणि देहाशिवाय देव पावत नाही. आणि म्हणून या सगळ्या भजनाचं मूळ काय आहे? देह आहे. आणि ज्या देवतेंना आम्ही पूज्य मानतो त्यांना सुद्धा आकार हवा आहे. त्याला जर आकार नसेल, त्याला रूप नसेल, त्याला गंध नसेल, तर आम्ही त्याची पूजा कशी करावी? दुसरी बाजू आपली आम्ही आत्मतत्वावर असलो असं जर आम्ही म्हटलं, आम्हाला देहच नाही असं म्हटलं, तर देहच नसेल तर पूजा अर्चा कशी होईल? ध्यानधारणा कशी होईल? देह नसेल तर हा महोत्सव कसे साजरे केले, हे महोत्सव कसे साजरे केले जातील? मग देह नसेल तर हे सगळे उपक्रम काय होईल? बंद पडतील. म्हणजे ज्यावेळी आपला श्वास थांबतो त्यावेळी देहाचा कार्यभाग संपून जातो, त्यावेळी आपल्याला सरळ डेड बॉडी म्हणतात, प्रेत म्हणतात, त्यावेळी आपल्या नावाने आपल्याला पुकारले जात नाही. म्हणजे आता चांगले बोलतो आहे, वागतो आहे, आता जर मृत्यू झाला, 10 मिनिटानंतर जर मृत्यू झाला, काही वेळानंतर मृत्यू झाला, तर आपल्याला नावाने पुकारणार नाहीत. तर काय बोलणार? ती बॉडी उचलली का? प्रेत नेलं का? किंवा बॉडी नेली का? मग देह नसेल तर हे सगळे उपक्रम बंद पडतील. म्हणून सगळ्याचं मूळ कारण देह आहे. म्हणून देहाला समर्थाने ओळखून ठेवा. म्हणजे समर्थांना देहाला समर्थांनी मान्यता दिलेली आहे. जरी ब्रह्म सत्य जगत मिथ्या असं म्हटलं तरी देह आहे म्हणून भजन आहे, देहा कारणे भजन आहे. देह नसेल तर भजन नाही. म्हणून समर्थ म्हणतात देह मुळीच केला वाव, तरी भजनासी कैचा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्म योगे. मग देह आणि आत्मा यांच्या योगाने भजन आहे. नुसता देह चालणार नाही, नुसता आत्मा चालणार नाही. म्हणजे नुसता देहही कामाचा नाही आणि नुसता आत्माही कामाचा नाही. एकाच्या जोडीला दुसरा पाहिजे. दोघेही एकामेकाच्या जोडीवर चालणार आहेत. नुसता आत्मा चालू शकत नाही. आणि देह आणि आत्मा या दोघांच्या योगाने आम्हाला भजनाचा आनंद घेता येतो, भजन ऐकता येतं, भजन सांगता बोलता येतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताला प्रार्थना करताना म्हटलं आहे की तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. मग कशासाठी? देह प्राप्त करून द्यावा, तर भजनासाठी देह आहे. आणि म्हणून देह आहे म्हणून भजन आहे. म्हणून देव हा सुद्धा देहामध्ये आहे. म्हणून देह देवाचे मंदिर म्हटलेलं आहे. देह देवाचे मंदिर. मग हे देह काय आहे?
हे देवाचं मंदिर आहे, याच्यामध्ये देव वास करतो आहे, हे ज्याला त्याला प्रचिती आली पाहिजे, ज्याने त्याने त्याचा बोध घेतला पाहिजे. प्रत्येकामध्ये काही वाईट गुण आहेत, परंतु त्याच्या सोबतही खूप काही चांगले गुणही आहेत. मग हे चांगले गुण कोणाचे आहेत? मागच्या समासामध्ये शेवटच्या ओळीमध्ये होतं, जे चांगले गुण आहेत ते कोणाचे आहेत? जितुके काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले. म्हणजे उत्तम गुण आहेत ते कोणाचे आहेत? ते समर्थांची लक्षणं आहेत, म्हणजे देवाचे गुण आहेत. हे अवगुण आहेत ते आपले आहेत. हे करंट लक्षण म्हणजे या करंट्याचा आहे. बाकी सगळे जे चांगले गुण आहेत ते देवाचे आहेत. मग देह हा काय आहे? देह देवाचे मंदिर, देवाचे गुण आहेत, म्हणजे देवाचा वास तिथे आहे. मग देह हा काय आहे? देवाचं मंदिर आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की देह आहे म्हणून देवाचं भजन आहे. देह नसेल तर देवाचं भजन होईल का? आत्मा येऊन बसला तर सगळे भिवून जातील. मग नुसता आत्माही कामाचा नाही आणि नुसता देह बसलाय त्याच्यामध्ये आत्माच नाही, तो भजन काय करणार आहे? मेलेली माणसं भजन करणार का? नाही. मेलेली माणसं बोलू शकतात, भजन करू शकतात नाही, उपासना करू शकतात नाही. म्हणजे देहाबरोबर नुसता देह आहे पण आत्मा निघून गेलेला आहे, मग तसं चालेल का? नाही. मग देह आणि आत्मा या दोघांची जोडी त्याला पाहिजे. दोघेही बसले तरच ती उपासना उत्तमाची होईल. म्हणून समर्थाने इथे याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देहे विन देव कैसा भजावा, देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी कैसा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे. मग समर्थ म्हणतात आहे की देह कसा आहे? जरी मिथ्या म्हटला, असे जर म्हटलं तर भजनाला कुठला वाव मिळणार? मग देह आणि अंतरात्मा यांच्या एकत्रित येणाराच भजनाचा उपाय करता येतो. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय, देहे विन देव कैसा भजावा, देहे विन देव कैसा पूजावा, देहाविन मोहछाव कैसा करावा. कोण्या प्रकारे? म्हणजे देहाशिवाय आपण भगवंताचं भजन कसं करावं? देवाविना म्हणजे या देहाविना या भगवंताचं भजन कसं करणार? देहाशिवाय. देवाविना देव कसा पूजावा, देव कसा पूजणार, भक्ती कशी करणार? अगरबत्ती लावायची तर या देहाशिवाय कशी करणार? ते आपण करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की देह नाही तर आपण कुठलीच कामं करू शकत नाही. आणि म्हणून म्हटलंय, देह आणि अंतरात्मा यांच्या एकत्रित करणारा भजनाचा उपाय करता येतो. म्हणून देहाविन देव कसा पूजावा आणि देहाशिवाय महोत्सव कसा आणि कोणत्या प्रकारे करावा. म्हणून समर्थाने इथे दिलंय, देहेविन देव कैसा भजावा, देहाविन देव कैसा भजावा, देहाविन देव कैसा पूजावा, देहाविन मोक्षाव कैसा करावा. कोण्या प्रकारे? अत्र गंध पत्र पुष्प फल तांबूल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. म्हणजे अत्तर, गंध, पुष्प, पत्र, त्यानंतर समर्थ म्हणतात आहे फळ, तांबूल, धूप, दीप, तसेच नाना प्रकारच्या म्हणजे भजनाचा साक्षेप आहे तो कोठे करावा. म्हणून समर्थ म्हणतात, हे देहरूपी नरदेहरूपी जो देहरूपी जी लॉटरी आपल्याला लागलेली आहे त्याचा उपयोग आपण उत्तमरित्या करायचा आहे. भगवंताच्या सेवेसाठी, भगवंतासाठी आपल्याला तो खर्च करता आला पाहिजे. काही दिवसातून काही 15 मिनिटं तरी आपल्याला भगवंतासाठी देता आली पाहिजे. त्या भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनातल्या मनात आपण आपल्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. तो भगवंत कुठलाही असो, ज्या भगवंताची आपण पूजा करतो आहे त्या भगवंताचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. नाही तर हा मनुष्य जन्म कसा आहे? व्यर्थ आहे. या मनुष्य जन्माला काहीही अर्थ राहणार नाही. म्हणून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला किमान अर्धा तास तरी, किमान 15 मिनिटं तरी, किमान 10 मिनिटं तरी आपल्या भगवंताची भक्ती आपल्याला करता आली पाहिजे, उपासना करता आली पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे, चांगल्या गोष्टी आपल्याला दिवसभरात बोलता आल्या पाहिजेत. देवाच्या गोष्टी, देवाचं स्मरण ज्या ज्या ठिकाणी उत्तम आहे ते आपल्याला बोलता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. म्हणून आम्ही देवाचं पूजन करतो. आता समोर समर्थ म्हणतात, मूर्ती नसेल आणि आमच्याजवळ गंध असेल, पुष्प असतील, फळं असतील, फुलं असतील तर कुठल्या देवाला गंध लावायचा? मग
देवच नाही आहे समोर, मूर्तीच नाही आहे समोर. मग मूर्ती नसेल म्हणजे देवच नसेल तर आम्ही त्याला गंध कुठे लावावं, फुले कुठे वाहावं, फुले कुठं वाहावी, तांबूल कुठे वाहावं, तर सगळं समर्थाने इथे दिलेलं आहे. ते काही आम्हाला करता येणार नाही आणि आम्हाला देह नसेल तरी सुद्धा भगवंताची भक्ती होणार नाही. म्हणून भक्तीसाठी देहाची गरज आहे. देह हे साधन जरी असलं तरी आवश्यक साधन आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून समर्थाने इथे म्हटलंय, देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंधा कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी वावे कोणे ठाई. मग समर्थ म्हणतात आहे, देह नसेल तर कसं करणार आहे सगळं, देहाशिवाय सगळं अडतं आहे. देहाशिवाय काहीच नाही, देह नाही मग भजन नाही, पूजन नाही, काहीच नाही. मग देहच नाही तर तीर्थ कुठे घालणार, देवासी गंध कोठे लावावे, कुठे लावणार, हातच नाही, गंध कुठे लावणार, कशाने लावणार, मूर्ती नाही तर गंध आपल्याला कपाळावर कसं दिसेल. मग मंत्र पुष्पांजली आम्ही म्हणतो, कुठे वाहावीत, मंत्र कुठे वाहावेत, पुष्प कुठे वाहावीत. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, म्हणोनी देहाविन आडते, अवघे साकडेची पडते, देहाकरिता घडते भजन काही. म्हणून देहाशिवाय अडतं आहे, देहामुळेच काही ना काही भजन घडतं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की म्हणोनी देहाविन अडते, देहाविन देह नसेल तर सगळे काय आहे, अडून बसतं आहे. म्हणून देहाशिवाय हे भजन कसं आहे, बंद पडतं आहे. म्हणून देहाला महत्व आलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, देव देवता भूते देवते, मुळीचे सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना देवते भजन कर, अधिकारे नाना देवते भजन काही. मग समर्थ म्हणतात म्हणून देहाशिवाय हे भजन बंद पडतं. मग नाना प्रकारचे देव आहे, देव देवता भूते देवते, मुळी जे सामर्थ्य आहे ते, अधिकारे नाना देवते भजत जावी. मग नाना प्रकारचे देव आम्ही भजन करतो, पण समर्थाने इथे देवता, देव, भूते, देवते हे नाना प्रकारचे सामर्थ्य धरून आहे. परंतु हे सामर्थ्य मूळचं कुठलं आहे हे समजून घ्यावं. पॉवर म्हणजे जसं पॉवर हाऊसला वीज आहे म्हणून आमच्या घरातला लाईट लागतो आहे, पॉवर हाऊसला वीज आहे म्हणून पंखा फिरतो आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे की पॉवर हाऊसला वीज आहे म्हणून घरातला फ्रीज चालतो आहे. याचा अर्थ भगवंताची भक्ती करत असताना तो मूळ देवता आहे म्हणून तुमच्या समोर दिसणारे नाना देवाची परमेश्वराची रूप दिसतात आहे. म्हणून तो भगवंत एक आहे हे कधी विसरू नये. ती वीज एक आहे, त्याची नाना रूप आहे. आता ती वीज कशा कशामध्ये अडकलेली आहे बघा, जसं इस्त्रीमध्ये आहे, इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या वस्तूंमध्ये आहे. पण ती वीज वेगवेगळ्या प्रकारची आहे का, नाही, ती वेगवेगळ्या प्रकारची नाही. ती कशी आहे, एकच आहे, ती वीज एकच आहे, परंतु त्याचं रूप कसं आहे, वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या रूपांमध्ये ती अडकलेली आहे. ती एकाच रूपाची नाही, ती वेगवेगळ्या रूपामध्ये अडकलेली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे ते एकच आहे, त्याची नाना रूप आहेत, नाना रूप तिथे दिलेली आहेत. म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्याच्या जसं दुधापासून अनेक पदार्थ बनवता येतात, मिठाई बनवता येते, पनीर बनवता येतो, त्यानंतर दही बनवता येतं, लोणी बनवता येते, तूप बनवता, म्हणजे तसा तो ब्रह्म, तसा तो परब्रह्म आहे. म्हणून हे सगळे देवदेवता, भूत देवदेवता दिसतात आहे, त्यांचं सामर्थ्य आहे, नाही म्हणता येणार नाही. पण त्याचं जे मूळ आहे ते भगवंत आहे, परब्रह्म तत्व आहे, हे आपण विसरू नये. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आम्ही कोणत्याही देवाला कमी लेखू शकत नाही, कारण त्यांचं जे मूळ स्वरूप आहे ते भगवंत आहे. आणि म्हणून समर्थाने इथे दिलेलं आहे, नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. म्हणजे नाना प्रकारच्या देवांचे भजन केलं तरी ते मूळ काय आहे, ईश्वरालाच प्राप्त होते. म्हणून सर्व देवतांचा सन्मान केला पाहिजे. माझी देवता श्रेष्ठ असं म्हणून चालणार नाही, सगळ्या देवता या श्रेष्ठ आहेत. त्याचे नाना आकारामध्ये आहे, फक्त आपण जसं मानतो तसं आहे, परंतु भगवंत मात्र एक आहे. मग आपण दुसऱ्या देवाला का हिणावं, का बोलावं, नाही बोलावं, कारण बोलू नये, कारण आपण ज्या देवतेला मानतो तसाच तोही तीही देवता आहे.
म्हणजे आकाशातं पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हणजे आकाशातून पडलेलं पाणी जसं समर्थ म्हणतात आहे सगळीकडे जाऊन पोचतं, परंतु त्याचं काय आहे, शेवटी ते सागरालाच जाऊन मिळतं. मग समर्थ म्हणतात नमस्कार कुठल्याही देवतेला केला तरी तो केशवाच्याच चरणी जाऊन पोचतो. आणि म्हणून दिलेलं आहे समर्थांनी की नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. म्हणजे कोणत्याही देवतेचं पूजन केलं, कोणत्याही देवतेला भजलं तरी मात्र एकाच देवतेला आपला नमस्कार पोचणार आहे. म्हणजे कोणत्याही देवतेचं पूजन आम्ही केलं, कोणत्याही देवाला आपण पुष्प फुलं वाहिली तरीही ते मूळ पुरुषाला म्हणजे परब्रह्माला मिळतं. आणि म्हणून म्हटलंय आकाशातं पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हणजे तो नमस्कार एकाच भगवंताला जाऊन पोचतो आहे. तो नमस्कार एकाच भगवंताला जाऊन पोचतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात झाडाच्या मुळाशी पाणी टाकणं काय आहे, मग झाडाच्या आणि झाडाच्या फांदीवर पाणी टाकणं, झाडाच्या फुलावर पाणी टाकणं आणि फळावर टाकणं किंवा शेंड्यावर टाकणं, शेवटी ते पाणी कुठे जाणार आहे. जरी झाडाच्या कोणत्याही अंगावर पाणी टाकलं तरी ते झाडाच्या मुळालाच जाणार आहे. तसंच समर्थ म्हणतात आहे कोणत्याही देवतेला नमस्कार केला तरी तो केशवाच्या चरणी जाऊन पोचणार आहे. आणि म्हणून कुठल्याही उपासना पद्धतीला किंवा कुठल्याही देवतेला आपल्याला नाव ठेवण्याचा अधिकार नाही. ही चांगली ती वाईट असा तारतम्य भाव आम्हाला ठेवता येणार नाही. आपापल्या इच्छेनुसार आणि आपापल्या संप्रदायानुसार आपापल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार सगळ्यांनी आपापले देवदेवता पूजलेले तशी तशी त्यांची उपासना आहे. म्हणून समर्थ म्हणतात उपासनेचा मोठा आश्रयो उपासनेविन निराश्रयो उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. समर्थ म्हणतात या ओळीमध्ये उपासना हा शब्द एका विशिष्ट देवतेची उपासना असं म्हटलेलं नाही, सगळ्या उपासना त्यामध्ये आल्या, सगळे देव त्याच्यामध्ये आले. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे उपासनेचा मोठा आश्रयो. आत्ताच्या या कलियुगामध्ये आपल्याला उपासनेशिवाय मोठा आश्रय कोणाचाच नाही. आपल्याला या संकटातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य, आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य हे फक्त भगवंताच्या उपासनेमध्ये आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात ही श्रीरामांची उपासना असा शब्द किंवा ही भक्त समर्थ म्हणतात आहे की ही दत्तांची उपासना वेगवेगळी उपासना असू शकते, परंतु समर्थ म्हणतात सगळी उपासना ही तमसोमा ज्योतिर्गमय म्हणून समर्थांनी दिली ती शेवटी एकाच ज्योतीला जाऊन पोचते. आम्ही अज्ञानातून ज्ञानाकडे म्हणजे प्रकाशाकडे आम्ही जाणार आहोत उपासनेच्या माध्यमातून. म्हणून आपल्याला उपासना करता आली पाहिजे. उपासना नाही जमली तर आपल्याला थोडं तरी नामस्मरण आपल्या भगवंताचं जे भगवंत आपल्याला आवडतात आहे, ज्या भगवंतावर आपली श्रद्धा आहे, ज्या भगवंतावर आपला विश्वास आहे त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला दिवसभर करत राहणं गरजेचं आहे. आपल्याला या कलियुगातून आपल्याला या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी भगवंताच्या उपासनेशिवाय पर्याय नाही. कोणीच आपल्याला त्याच्यातून बाहेर काढू शकत नाही. फक्त आणि फक्त भगवंत आपले सद्गुरू आपली जी काही आपली देवता आहे त्या देवतेचं स्मरण आपल्याला दिवसभर करणं गरजेचं आहे. कारण दिवसातून 10 मिनिटं तरी, दिवसातून अर्धा तास तरी आपल्याला आपल्या देवतेसाठी आपल्या भगवंतासाठी ज्याने हे उत्तमाचं शरीर उत्तमाचा देह हे 2 डोळे 2 कान जे काही आपल्याला उत्तमाचा देह दिलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला कायम सद्गुरूंचे ऋणी असलो पाहिजे. एवढं उत्तमाचं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये माझ्या सद्गुरूंनी मला काहीही कमी केलेलं नाही. कोणामुळे आहे हे आपल्या उपासनेमुळे आहे. हे माझ्यामुळे नाही, माझ्या भगवंतामुळे आहे, माझ्या सद्गुरूंमुळे आहे, माझ्या स्वामींमुळे आहे असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. कारण देणारा तो आहे, देणारा कोण आहे? आपण नाही. आपण फक्त भगवंताची भक्ती करणार आहोत. भगवंताची भक्ती करायला कमी पडतो, परंतु आपण जर भगवंताची भक्ती मनापासून एकाग्रतेने केली तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच काहीही कमी पडणार नाही. कारण जे काही होतं आहे, जे काही घडतं आहे ती फक्त आणि फक्त परमेश्वराची इच्छा आहे. प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराची इच्छा म्हणून आपल्याला मानली पाहिजे. त्या परमेश्वराच्या इच्छाने मानलं
तर ते आपलं काम सुकर होऊ शकतो. नाही तर आपण त्यातून काय करू शकतो, आपल्याला ते प्रतिकूल आहे, आपल्याला ते चांगलं नाही, याच्यातून आपण तो निष्कर्ष काढतो. परंतु सद्गुरू म्हणतात आपल्याला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, पुढचं काय लिहिलेलं आहे हे आपल्या सद्गुरूंना माहीत आहेत. काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अनवधानाने होतात, काही गोष्टी आपल्याला वाटतं की आपल्या नशिबामध्ये असं आहे तसं आहे, परंतु आपल्यासाठी त्या गोष्टी असतील कदाचित, कारण पुढे त्याचा उत्तमाचा भोग आपल्याला सद्गुरू देत असतात. उत्तम आयुष्य आपल्याला सद्गुरूंना द्यायचं असतं, म्हणून सद्गुरू हे आपलं करत असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सद्गुरू आज्ञेने होते आहे, सद्गुरू सामर्थ्याने होते आहे, सद्गुरूंच्या श्रवणातून होते आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून जी गोष्ट होते आहे ती भल्यासाठी होते आहे असा विचार आपण केला पाहिजे. त्याच्यातूनच आपल्याला जे विचार आहेत, विचार आपल्याला करता आले पाहिजे, चांगले विचार आपल्याला करता आले पाहिजे, त्याच्यातून आपल्याला चांगलं शोधता आलं पाहिजे, तरच आपलं आयुष्य सुखकर होऊ शकतं. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात की आम्हाला प्रकाशाकडे आम्ही जाणार आहोत. कशाच्या माध्यमातून, तर उपासनेच्या माध्यमातून. एखादं संकट आलं तर आपल्याला ती उपासनाच बाहेर काढू शकते, परंतु आपण भगवंताच्या उपासनेमध्ये कमी पडतो. भगवंत आपल्याला भरपूर देतात आहे, परंतु आपल्याला करता येत नाही. आपण जर तेवढं केलं तर सद्गुरू आपल्याला काहीही कमी करत नाही. आपल्या मागण्या ह्या वेगळ्या गोष्टीकडे असतात. सद्गुरू म्हणतात मागणी काय असावी हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. मागणी काय करावी, आपण पैसा अडकायची, संपत्तीची, नाना पदार्थांची, नाना साधनांची मागणी करतो. मागणी काय असावी हे सद्गुरू राया, तू मला माझ्या आयुष्यामध्ये काहीच कमी दिलेलं नाही. तुझ्या भक्तीमुळे, तुझ्या चरणांमुळे, तुझ्या सेवेमुळे मला एवढं सगळं मिळालेलं आहे, मला आता काहीच नको. हे सद्गुरू राया, तुझी भक्ती, तुझं स्मरण अखंड शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या मुखातून निघू दे आणि माझ्या मृत्यूचा सोहळा उत्तम होऊ दे, हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. मागावं काय हे कळलं पाहिजे. आपण भिन्न भिन्न गोष्टींमध्ये, आपण या भौतिक जगामध्ये अडकलेलो आहेत आणि काय मागावं, त्यामुळे आपल्याला काय मागावं हे कळत नाही. कुंतीने आयुष्यभर दुःख मागितलेलं होतं, म्हणून कुंतीला दुःख मागितलं का, कारण दुःखातून आपल्याला देवाची प्रचिती होते, दुःखातून आपल्याला देव आठवतो. ज्यावेळी दुःख असतं त्यावेळी देवाची आठवण होते, ज्यावेळी आपण सुखात असतो त्यावेळी मात्र देवाची आठवण आपल्याला होत नाही, कारण सुखामध्ये आपल्याला देवाचा विसर पडतो. म्हणून देवाला कधीतरी आपल्याला दुःख द्यावं लागतं का, कारण दुःखातून आपल्याला परमेश्वराची ओळख होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात प्रकाश म्हणजे ते कसं आहे, सत्स्वरूप आहे, परब्रह्म तत्व आहे, सच्चिदानंद ते स्वरूप आहे. म्हणून समर्थांनी इथे उल्लेख केलेला आहे की आम्ही सर्वांचा आदर करावा. समर्थांनी श्रीरामांची उपासना सांगितली, राम भजन करायला सांगितलं, राम द्यावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग श्रीरामांचं भजन हेची माझे ध्यान असं म्हटलं, पण समर्थांनी असं म्हटलं नाही की तुम्ही त्या देवतेची पूजा करू नका, असं म्हटलेलं नाही. जो तो आपल्या देवतेची पूजा करू शकतो, ज्याच्या मनात भगवंत आहे, जो भगवंत आहे त्याची पूजा आपण करावी. ज्याचा त्याचा भगवंताची भक्ती ही वेगवेगळी आहे, ज्याची त्याची श्रद्धा, ज्याचा त्याचा विश्वास हा वेगवेगळा आहे. ज्याला जो भगवंत आवडतो त्या भगवंताची पूजा ज्याने त्याने करावी. मग समर्थ म्हणतात समर्थांनी केलेल्या आरत्यांचा जर विचार आम्ही केला तर समर्थांनी सगळ्या देवतांच्या आरत्या केलेल्या आहेत. 65 आरत्या समर्थांच्या प्रसिद्ध आहे. संतांच्या आरत्या समर्थांनी केल्या, माऊलींची सुद्धा आरती केलेली आहे, पांडुरंगांची आरती समर्थांनी केली, कृष्णांची केली, शंकरांची केली, समर्थांची केली, दुर्गे दुर्गट भारी ही सुद्धा देवीची केली. मग समर्थ म्हणतात आहे हनुमंतांची सुद्धा केली. मग केवढी व्यापकता आम्हाला दिलेली आहे, कल्पना करा. असं म्हटलं नाही त्यांनी की या देवतेंचीच फक्त आरती करा, नाही. आपल्याला जी देवता, ज्या देवतेची सेवा आपल्याला आवडते, ज्या देवताची भक्ती आपल्याला करायची आहे ती आपण करू शकतो. कोणीही आपल्याला बंधन घालू शकत नाही, कारण ज्याची त्याची श्रद्धा ही कशी आहे, वेगवेगळी आहे. मग पायाला हात लावला तरी तो नमस्कार होतो आणि हात जोडून नमस्कार केला तरी तो त्याचा भगवंताला पोचतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की मायावल्ली फापावली, नाना देह फळी लगडली, मुळींची जाणीव कळो आली फळामध्ये. मग फळ रूपाने जसं ते बी पुन्हा प्रगट होतं. फळ खाल्यानंतर समजा एखादं फळ आपण खाल्लं आहे,
ते फळ खाल्ल्यानंतर, आता पपई खाल्लेली आहे आणि पपईचं बी आहे, ते बी खाल्ल्यानंतर आपण पुन्हा जेव्हा जमिनीमध्ये पुरतो तेव्हा त्यांचं पुन्हा रोप येतं. मग त्याप्रमाणे मूळ परब्रह्म जो आहे तो नाना देवतेंच्या रूपाने पुन्हा प्रगट होतो. म्हणजे एका बीची केवढ्या पपई येतात एका बीच्या झाडाला, म्हणजे एक बी पासून एक झाड होतं आणि त्याच झाडाला त्या एका बी पासून कितीतरी पपया येतात. म्हणून आम्ही फळ भिन्न भिन्न आहेत आणि त्याचं मूळही भिन्न आहे असं म्हणू नये, कारण त्या फळापासून पुन्हा त्यामध्ये बी आहे आणि ती बी पुन्हा झाडाला निर्माण करणारी आहे. म्हणून परब्रह्माला पुन्हा ते प्राप्त होणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात मायारूपी वेल फोपावलेली असून नाना देहरूपी फळांनी ती कशी आहे, लगटलेली आहे. मायारूपी जी ही वेल आहे ती मूळची जी जाणीव फळामध्ये दिसून आलेली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे म्हणून येईल न करावे, म्हणून येईल न करावे, पाहणे ते येथेच पहावे, ताळा पडता राहावे समाधान. म्हणून कंटाळा करू नये, जे काही पाहायचं असेल ते येथेच पाहावं. अनुभव आला की समाधानता राहते, म्हणजे समाधानात आपण राहतो. एखादी गोष्ट आपल्याला पाहायची आहे, एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, मग ती केल्याशिवाय ते आपल्याला दिसणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला कंटाळा करून उपयोग नाही. मग अशा प्रकारे आम्ही आमचा ताळा करून पाहावा. टाळा करणारे, गणित करणारे जे लोक आहेत, गणित सोडवतात आणि पुन्हा पुन्हा टाळा करतात, म्हणजे ते उलट तपासणी करतात आणि ते पाहतात. आणि म्हणून म्हटलंय आपण कोणत्याही देवतेंची पूजा करा, मूळ परब्रह्माला, त्या मूळ परब्रह्मालाच जाऊन ते पोचते आहे. हे जेव्हा ज्ञानचक्षुनी आमच्या लक्षात येतं आम्ही आणि दृश्य जगताचं हळूहळू आम्हाला काय होतो, विसर पडतो. म्हणजे या जगामध्ये काही चाललेलं आहे याच्यावर काही आपल्याला विश्वास बसत नाही. म्हणजे या जगामध्ये जे काही चालू आहे ते चालू राहू दे, परंतु माझा भगवंत मला या ठिकाणाहून उत्तमरित्या बाहेर काढणार आहे याचा विश्वास आणि याची श्रद्धा आपली असली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्या परब्रह्माला जे जाऊन सगळं पोचणार आहे. आणि जेव्हा हे ज्ञानचक्षुनी आमच्या लक्षात येतं तेव्हा दृश्य जगताचा हळूहळू विसर पडतो. आणि या दृश्य जगतामध्ये आपल्याला अडकायचंच नाही आहे, कारण या भौतिक वस्तूंमध्ये, या गाडीमध्ये, या कपड्यांमध्ये, या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये, या संसारामध्ये आपल्याला अडकून बसायचं नाही. इथून आपल्याला उत्तमरित्या सुटायचं आहे. सगळ्या गोष्टी माझ्या करून धरून ठेवायच्या नाहीत, कारण समर्थ म्हणतात आहे संसारात आज अडकून राहिलीस तर कायमची अडकून राहशील. त्याशिवाय समर्थ म्हणतात भगवंताची गोडी ठेव, भगवंताचं स्मरण ठेव, भगवंताचं नाम घे, भगवंताच्या नामस्मरणात दंग राहा. त्या संसारात दंग राहण्यापेक्षा संसारात काम करत असताना आपल्या भगवंताला आपल्याला आवाज देता आला पाहिजे. आपल्या भगवंताने आपलं सगळं काम येऊन केलं पाहिजे, एवढी आपली भक्ती असली पाहिजे. संसारामध्ये राहावं, परंतु संसारामध्ये अडकून राहू नये, गुंतून राहू नये. संसारामध्ये राहत असताना, सगळी नातीगोती सांभाळत असताना आपल्या भगवंताचा विसर आपल्याला पडता कामा नये. कारण आपला मनुष्य जन्म हा कशासाठी आहे, भगवंताची भक्ती करण्यासाठी आहे, आपल्याला इथून सुटून जाण्यासाठी आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे, भगवंताला आपल्याला धरून ठेवायचं आहे. मग ही भक्ती करत असताना, संसार करत असताना, संसार करून सुद्धा सद्गुरू म्हणतात आहे, समर्थ म्हणतात आहे उत्तमाचा परमार्थ करता येतो. भाजीपोळी करतो आहे, भात जेवतो किंवा जेवतो आहे, फिरतो आहे, काहीतरी काम करतो आहे, काम करता करता ही भगवंताचं स्मरण करता येतं. त्या कामांमध्ये अडकून न राहता कामही करावं, त्या कामांमध्ये अडकून न राहता आपल्या देवतेचं पूजन करावं, आपल्या देवतेचं स्मरण करावं. जी देवता आपल्याला आवडते आहे, जी देवता आपल्याला तारते आहे, ज्या भगवंताचं स्मरण आपल्या ओठांवर येतं आहे, त्या भगवंताचं स्मरण मात्र आपण कायम चालू ठेवावं. म्हणून समर्थ म्हणतात दृश्य जगताचं आम्हाला हळूहळू आकर्षण कमी होतं आहे आणि कमी झालंच पाहिजे.
दुसऱ्याचं भलं आहे माझंच वाकडं आहे, किंवा माझं चांगलं नाही तिचं चांगलं झालं माझं चांगलं झालेलं नाही असं म्हणता कामा नाही. ज्याच्या त्याच्या नशिबानुसार ज्याच्या त्याच्या शिलकीनुसार ज्याला त्याला ते मिळालेलं आहे. दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला दुःख कधी होतं? दुसऱ्याचं सुख पाहिल्यावर दुःख होतं. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे, तरच मनुष्य जन्म सार्थक झाला समजावं. दुसऱ्याचं सुख पाहून जेव्हा आपण सुखावतो, जेव्हा आपल्याला सुख वाटतं, त्यावेळीच आपण खऱ्या आयुष्यात सक्सेस होतो. आणि त्यामुळे दुसऱ्याचं दुःख आपण आपलं दुःख समजलं पाहिजे. दुसऱ्याला समर्थ म्हणतात आहे, दुसऱ्याचं पाहून ज्यावेळी आपण म्हणतो आपल्याला दुःख केव्हा होतं? दुसऱ्याला पाहिल्यावर आपल्याला दुःख होतं. दुसऱ्याचं चांगलं झालं माझं चांगलं झालेलं नाही, तिच्याकडे गाडी आली माझ्याकडे गाडी नाही, ते पाहिल्यावर आपल्याला वाटते की माझ्याकडे गाडी नाही. जोपर्यंत आम्ही तिच्याकडे पाहत नाही तोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपल्याकडे गाडी नाही. म्हणून दुसऱ्याकडे पाहायचं असेल तर आपल्यापेक्षा ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे आपण पाहावं. कोणाचीही तुलना आपण करू नये, कारण हा आपला अधिकार नाही कोणाची तुलना करण्याची. ज्याला त्याला जेवढं दिलेलं आहे तेवढं तो घेतो आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात आहे की या देवतेची पूजा अर्चा करा, त्या देवतेची असं काहीही नाही. कुठल्याही देवतेला कली तरी ती त्या सगळ्या माध्यमातून मूळ तत्वापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय देव, म्हणूनच सद्गुरू म्हणतात आहे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणजे कसं आहे की देव हा बाजारातला भाजीपाला आहे का? नाही. जो सहज मिळतो, कितीला पाहिजे कसा पाहिजे आपल्याला जसा पाहिजे तसा बघून मिळतो तसं नाही. म्हणून सद्गुरू म्हणतात अनेक प्रकारचे देव करतात, मग ते पण त्या देवांमध्ये मूळ तत्व शोधतात हे लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे तुका म्हणे कैसे आंधळे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरुनी खऱ्या देवा. म्हणजे आम्ही ज्या देवतेंची पूजा करतो, ज्या देवतेंनाच मानतो आणि इतर देवतेंची आम्ही अवयव करतो किंवा अशा अधिक्षेप करतो, हे बरोबर नाही. मूळ देवता जर आमच्या लक्षात आली तर आम्ही सगळ्या देवतांना मानू शकतो. म्हणून अशा प्रकारचा अधिकार एकत्व म्हणजे अनेकी सदा एक देवासीप आहे. एकाच देवामध्ये सगळ्या देवांना पाहणं. माझा देव वेगळा तुझा देव वेगळा असं नाही, सगळे देव एकच आहेत, परंतु आपल्या मनाने ते केलेलं आहे. म्हणून हे जे समर्थांचं मूळ तत्व आहे ते आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की मुख्य देव, समर्थांचा मेन हेतू काय आहे, मुख्य हेतू काय आहे, या समासाचं मुख्य प्रयोजन काय आहे, तर समर्थ म्हणतात मुख्य देव कोण आहे याचा पहिला निश्चय कळला पाहिजे. म्हणजे मुख्य देव कोण आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. मुख्य देव एकदा कळला की मग त्याची उपासना नाना प्रकारची ती होऊ शकते. बहुदेवता बहुदेव बहुतून एक होऊ शकतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की कोणकोणत्या प्रकारे भगवंताला प्रसन्न करतात किंवा आपल्या भगवंताकडं आपल्या अहित जीवनाच्या ज्या इच्छा आहेत सुख आहे ते मागतात, त्याचं वर्णन समर्थ ते करतात आहे. म्हणजे आपण संसारात येऊन काय काय भगवंताकडे मागतो, जे आपल्याकडे आहे त्याला विसरतो आणि दुसऱ्याकडे पाहून आपण सगळं त्याच्याकडे मागायला लागतो. काय काय मागायचे? प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती नाना अनुमानी पडती जेथे तेथे. समर्थ म्हणतात आहे की प्राणी संसार सोडतात आणि देवाला धुंडत बसतात. म्हणजे तीर्थक्षेत्राला शोधत बसतात, इकडे फिरायचे तिकडे फिरायचे, देवाला शोधतात आहे. देव कुठे आहे? जेथे तेथे नाना प्रकारच्या अनुमानात पडतात आहे. म्हणजे त्यांना वाटतं आहे मला अक्कलकोटला गेल्यावरच मला भगवंत भेटणार आहे किंवा मला सज्जनगडला गेल्यावरच मला भगवंत भेटणार आहे. ही जी आपली काय आहे, हे जे आपलं मत आहे ते चुकीचं आहे. आपल्या घरात राहून सुद्धा आपल्याला भगवंताची भक्ती करता येते, भगवंत भेटता येतो, भेटण्यासाठी येतो. कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या रूपात आपल्याला भगवंत भेटतो, परंतु आपण त्याची काय करतो, आपण त्याला ओळखत नाही की भगवंत कशा प्रकारे माझी मदत करतो आहे. हे ज्याने त्याने ओळखलं पाहिजे. ज्यावेळी आपल्याला अडचण येते ते एखादी व्यक्ती धावून येते, एखादी व्यक्ती आपल्यासाठी करते, मग तो भगवंत आहे. तो भगवंत रूपाने आपल्याला त्या रूपाने फक्त तो रूप आकार बदललेला आहे, त्या रूपाने आपल्यासाठी धावत आलेला आहे. आणि म्हणून सद्गुरू पुढे देतात आहे लोकांची पाहता रीती लोक देवतार्चने करीती अथवा शस्त्रदेव पाहती ठाई ठाई. म्हणजे समर्थांनी इथे दोन प्रकारचे भक्त सांगितले आहे. एक लोक संसार टाकून देतात आणि वर
तिथे उपासना करायला बसतात आणि काही भगवंताच्या पाठीमागे लागतात। याचा अर्थ एक जीवनाकडे ते पाठ फिरवतात आणि परलौकिक पारलौकिक सुख प्राप्त व्हावं म्हणून ते संसाराला ढकलतात। मग संसाराचा सारा पसारा दूर साधून भगवंताच्या प्राप्तीसाठी ते बाहेर पडतात, संन्यास घेतात। आणि काही लोक भगवंताची उपासना करताना संसाराला दुय्यम स्थान देतात। मग ते काय करतात, तर देवास धुंडीत फिरती। धुंडणे म्हणजे आता ते कोणते देव धुंडतात, 4 प्रकारचे देव आम्ही मागेही पाहिलं, समर्थांनी त्याचं वर्णन केलं। म्हणजे प्रतिमा देव, क्षेत्र देव, अवतार देव आणि चौथा आहे निर्गुण देव। मग यापैकी प्रतिमा देव आम्ही म्हणतो आहे, जी देवता म्हणजे देवतार्चने आम्ही पुजतो, त्या प्रतिमांची पूजा करतो। गणपतीची मूर्ती असेल, त्या प्रतिमांची म्हणजे श्रीरामांची मूर्ती असेल, श्रीकृष्णांची मूर्ती असेल, श्री दत्तांची मूर्ती असेल, मग या सगळ्या मूर्तीतून आपण त्या भगवंताला पुजतो आहे, भजतो आहे। आणि म्हणून सद्गुरूंनी म्हटलेलं आहे की ज्या उपास्य देवता असतील त्या उपास्य देवतेची मूर्ती घेऊन आम्ही तिची पूजा करतो। म्हणून ती पूजा करत नाही तर आम्ही त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करतो। पण सद्गुरू म्हणतात आहे की आमचे गाडगे महाराज म्हणतात, धोंडा आणि पाणी जेथे तेथे। म्हणजे मुख्य देव जर आम्हाला कळला नाही तर या फिरण्याने सुद्धा आम्हाला काही फायदा नाही। याचा अर्थ तीर्थयात्रा करू नये असा नाही, पण तीर्थयात्रा का करावी हे मात्र कळावं। म्हणून देवास धुंडीत फिरती, नाना अनुमान पडती जेथे तेथे। अनुमान हेच हे असं असेल, ते तसं असेल। अनुमान काय करतो, म्हणजे त्या भगवंताचरणी असं असेल तसं असेल, मी तिथे गेले तरच माझा नवस पूर्ण होईल, किंवा तिथे गेले तरच मला भगवंत दिसेल, असं काही अनुभव असतं। परंतु सद्गुरू म्हणतात आहे, अनुभवाचं ज्ञान तेथे प्राप्त होत नाही। जेव्हा आपण संकटात पडतो, अडचणीत पडतो, तेव्हा आपल्याला अनुभव येतो आपल्याला कोण धावून आलेला आहे, म्हणजे कोणी आपल्याला वाचवलेला आहे, म्हणजे ती देवता आलेली आहे, तो देव आपल्याला वाचवतो आहे। म्हणून म्हटले, लोकांची पाहता रीती, लोक देवर्ताचने करीती, अथवा शत्रदेह पाहती ठाई ठाई। ज्या ठिकाणी आम्ही पाहतो तिथला तो देव असतो। मग पंढरपूरचा देव पांडुरंग देव आहे। अष्टविनायकामध्ये आपण कुठल्या गणपतीला जातो तिथे तो देव गणपती आहे। ज्या देवतेंच्या तीर्थक्षेत्री जातो तिथे तिथे तो देव असतो। मग पुढे म्हटलंय, देवतार्चनी करीती, अथवा शत्रदेव पाहती ठाई ठाई। म्हणजे घरी मूळ देवाची पूजा करतात, देवतार्चनीच्या त्याच देवांना आम्ही बाहेर पडून वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री या भगवंताचा शोध घेतो। अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार, परिते अवघे सविस्तर होऊन गेले। मग समर्थ म्हणतात, अशा प्रकारे नाना प्रकारचे अवतार, 10 अवतार आपण मानतो। म्हणजे रामकृष्णादी अवतार, देवतांची पूजा करतो, चरित्र ऐकतो, त्यांचे गुणानुवाद करतो, गुण आम्ही संपादन करण्याचा प्रयत्न करतो, याला अवतार देव म्हणतात। आमचं लक्ष अवतार देवतांकडे जास्त केंद्रित होतं। म्हणून समर्थ म्हणतात, अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार, परिते अवघे सविस्तर होऊन गेले। म्हणजे हे देव झाले आणि अवतार देव काय झाले, निघून गेले। श्रीरामांचा जन्म झाला, अवतार कार्य केलं, निघून गेले आहेत का? श्रीकृष्ण त्यांनी पण अवतार घेतला। मग समर्थ म्हणतात आहे, देव कधीही मरत नाही। देव येणे आणि जाणे हे बुद्धीला पटत नाही। देव कायम आहे, असतच असे सर्व काळ। म्हणजे तो येतो आणि जातो असं नाही, इथेच आहे, कायमच आहे, अशी आमची धारणा आहे। आणि मग अवतार देव निघून जातात, शत्रदेव त्या ठिकाणी निर्माण होतात। आणि म्हणून म्हटलंय, मत्स्य कुर्म वराह, इथून वामन परशुराम रामकृष्ण, शेवटी बुद्ध आणि कली इथपर्यंत आम्ही पोचतो। पण या सगळ्या देवतांमध्ये हे देवता आले कसे? समर्थ म्हणतात, एक ब्रह्मा विष्णू महेश, ऐकोनी म्हणती हे विशेष, गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे। या अवतार देवतांनी सुद्धा अवतार घेतले, तर ते कोणाचे तरी अवतार घेतले, अवतार आहेत असं आपण मानतो। 10 अवतार कोणाचे आहेत, तर भगवान विष्णूंचे आहेत। भगवद्गीतेतलं वचन आहे, मी त्यावेळी जन्माला येणार आहे। मग भगवंतांनी अभिवचन दिलेलं आहे, साधू संतांच्या रक्षणासाठी, दृष्टांच्या नाशासाठी मी जन्माला येईन, असं भगवान विष्णूंनी वचन दिलं। आणि मग त्याप्रमाणे ते अवतार जे येतात आणि अवतार देव निघून जातात, मग ते अवतार कोणाचे आहेत, ते ब्रह्मा विष्णू महेशांचे आहेत। माझा आत्मा त्यावेळेस तेथे जन्माला येईल आणि काय करेल, त्याचं प्रयोजन दिलं आहे।
साधू संतांचं रक्षण करील आणि या दुष्कृत्य करणाऱ्या पाप्यांचा मी नाश करेन आणि त्या त्या युगानुसार करील. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांनी नाना प्रकारचे अवतार धारण केले आणि म्हणून या ब्रह्मा विष्णू महेशांना आम्ही मानू लागतो, त्यांच्या गुणांमध्ये आम्ही रमतो आणि त्यांची उपासना करतो. म्हणजे पहा, आता आम्ही पहिल्यांदा काय पाहिलं? पहिल्यांदा आम्ही पाहिलं की देव देवतार्चने आम्ही प्रतिमेचं पूजन केलं. प्रतिमा देव, क्षत्रदेव, क्षत्रदेवतेंना आम्ही इतर ठिकाणी शोधतो आहे, नाना प्रकारच्या पूजा करतो आणि म्हणून देवतार्चने पूजतो. ती प्रतिमा आहे. तीर्थयात्रा घेऊन ज्या आम्ही देवतेंच्या पूजा करतो त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन ते क्षत्रदेव. मग हे दशावतार मूळ कोणाचे आहेत? तर ब्रह्मा विष्णू महेशांचे आहेत. गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे. जो गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे गुणातीत, गुणातीत जो जगदीश, देव कसा आहे? निराकार आहे, म्हणून त्याला निश्चित ठाव ठिकाणा नाही, म्हणून भजनही करता येत नाही. मग असं समर्थ म्हणतात तर घोटाळ्यात पडाल असं करून चालणार नाही. भजन करता येतं, आपण ते केलं पाहिजे. जो गुणातीत आहे हे सगळं सगुणी आहे, गुणवंत आहे, त्याला गुण आहेत आणि तो निर्गुण आहे. निर्गुण निराकारावरच आमचं लक्ष जोपर्यंत केंद्रित होणार नाही तोपर्यंत आम्हाला मुख्य देव आमच्या लक्षात येणार नाही. म्हणून समर्थांनी ते पुढे दिलेलं आहे, देवासी नाही थानबान कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जातो. नसता देवाचे दर्शन कैसे न होईजे पावन, धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणती. मग समर्थ म्हणतात, लोकांना वाटतं की देवाचं भजन होणार नाही, जर झालं नाही तर पावन कसे होणार? देवाचं दर्शन झालं नाही तर पावन होणार नाहीत असं आपल्याला वाटतं, परंतु असं नाही. खरा देव कोण आहे हे रहस्य साधूजन जाणतात आणि म्हणून ते खरंच काय आहेत? धन्य आहेत. आणि म्हणून पुढे म्हटलंय, भूमंडळी देवनाना त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या. मुख्य देव तो कळेना काही केल्या. मग समर्थांनी इथे उल्लेख केलेला आहे, देवासी नाही थानमान. भगवंताचा अनुमान, त्याचं सामर्थ्य, त्याचं अस्तित्व कसं आम्हाला जाणवेल? कोणत्या मार्गाने मिळेल? कोठे करावे भजन? त्याचं भजन कसं करावं, कुठे करावं हा विचार पाहता अनुमाना होत जातो. नसता देवांचे दर्शन, आम्ही नुसत्या उठाठेव्या करत बसलो आणि देवाचं दर्शनच झालं नाही. ज्या कार्यासाठी जावे आणि ते कार्य न होता परतावे, म्हणजे आमचा जो जाण्या येण्याचा जो वेळ आहे तो आपला वाया गेला. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जन्माला येतो तसं आम्ही भूतलावर जन्माला येतो, पुन्हा जातो. मी 100दा 1000दा जन्माला आलो आहे, पण तू भेटला नाहीस. आता तरी माझ्यावर करुणा कर, माझ्यासाठी तू इथे हजर राहा. मला तू भेटला पाहिजे, ही तळमळ त्या भक्ताची असली पाहिजे. नुसतं आम्ही जाऊन आलो आणि तिथे मजा केली त्या तीर्थक्षेत्राला तर ते चालणार नाही. अशा प्रकारे समर्थ म्हणतात, नसता देवाचे दर्शन कैसे न होवी जे पावन, धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणती. हे सगळं भगवंताला प्राप्त करण्याचं काम फक्त कोणाला कळतंय? ते फक्त साधूजनांना कळतंय. आमचा जीव तसाच जन्माला आला आणि तसाच परत गेला. म्हणून समर्थ म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मग साधू संतांच्या सहवासात लागल्याशिवाय, सद्गुरूंच्या पायांचं सेवन केल्याशिवाय, सद्गुरूंना स्मरण केल्याशिवाय आपल्याला भगवंत भेटूच शकत नाही. कुठेतरी आपण अडकून बसू, एकतर प्रतिमेत अडकून बसू, नाही तर क्षत्रदेवामध्ये, नाही तर अवतार देवतेत कुठेतरी आपण अडकून बसू. पण याच्यातच आपण अडकून राहणं हे समर्थांना मान्य नाही. म्हणून लहान मुलांना बेरीज वजाबाकी शिकवताना पाटीचाच वापर केला जातो. पेन्सिल हातात घेतली जाते, मग बारीक बारीक छोट्या जळी पाटी असायची, त्या पाटीलाच धरून आयुष्यभर चालावं का? नाही. एकदा मोठं झालं की ती पाटी सोडून मग आपण वहीवर लिहायला चालू करतो. मग तसंच आहे, मुख्य देवाचा निश्चय बोलिला असे सद्गुरूंनी दिलेले आहे. मुख्य देवाचा निश्चय. मग या संपूर्ण दासबोधामध्ये मुख्य देव हा हातात आला पाहिजे, हे त्याचं फलित आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नसता देवाचे दर्शन कैसे न होईजे पावन, धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणती. भूमंडळी देवनाना त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या. अनेक देव आहेत, 33 कोटी देव आहेत, सुरवर आहेत 33 कोटी, एवढे कोट्यावधी देव आहेत. ज्या प्रांतात जाल
त्या ज्या भागात जाल, ज्या क्षेत्रात जाल, तिथे तिथे त्या वेगवेगळ्या देवांची नावं लावून तिथे देव, त्या देवतेंना आपण पूजतो. मग ही जागृत देवस्थानं असतात आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रांतात कुठेतरी एक जागृत ठिकाण आहे, कारण भगवंत सर्वत्रच आहे. तो भगवंत आहे म्हणून हे सगळं घडलेलं आहे. मग हा जो कोरोना झालेला आहे, जर भगवंत नसेल म्हणणाऱ्या लोकांसाठी, जर हा भगवंत नाही तर मग हा जो कोरोना आहे तो डोळ्यांना दिसत नव्हता तरी सुद्धा कोरोना झाला असं का म्हणायचे? मग तसंच आहे, भगवंत आहे, भगवंत आहे, परंतु आपल्याला तो दिसत नाही. त्यामुळे त्या देवतांना आम्ही उल्लंघन पुढे जाऊ शकत नाही. भूमंडळी देवनाना त्यांची भेड उल्लंघेना, भूमंडळी देवनाना त्यांची भेड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या. मग जगात अनेक देव आहेत, त्याची भीड ओलांडून पलीकडे जाता येत नाही. मुख्य देव कोण आहे हे काही केल्या कळत नाही. मीपणाच्या त्यागाने कर्तृत्व वेगळं करावं आणि मग त्या देवाला पाहावं आणि मग त्यातील गुप्त रहस्य काय आहे हे थोडं ओळखून घ्यावं. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात आहे, ते दिसत नाही, भासत नाही. पुढे समर्थांनी दिलेलं आहे की उदंड कल्पिले कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे, तरीच काही एक पडे ठावे, गौप्य गुह्य ते दिसेना ना भासेना, कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना, तेथे मन. म्हणजे ते दिसत नाही, भासत नाही आणि कल्पांतीही नाश पावत नाही. पण समर्थ म्हणतात, पूर्व पुण्याई असल्याशिवाय तेथे मनाचा विश्वास काही केल्या बसत नाही. म्हणून पूर्व पुण्याई असली पाहिजे तरच आपल्याला भगवंताची गोडी लागते. आणि म्हणून सद्गुरू पुढे म्हणतात आहे, उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंग नाना, उदयाते पावती. मग मनात नाना कल्पना येतात, उदंड वासना, इच्छा उत्पन्न होतात, अंतःकरणात नाना तऱ्हेचे विचार तरंग निर्माण होतात. आणि समर्थ पुढे म्हणतात, म्हणून कल्पना रहित तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोलिजे तया. मग म्हणून कल्पनारहित जी वस्तू तेच शाश्वत ब्रह्म आहे, त्याला अंत नाही म्हणून त्याला अनंत असं म्हटलेलं आहे. त्याची वस्तू शाश्वत नाही म्हणून अनंत बोलिजे तया. हे न ज्ञान दृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे. म्हणून समर्थ म्हणतात, अशा हे सगळं ज्ञानदृष्टीने पाहावं आणि तेथेच राहावं आणि मीपणा विरहित होऊन निधिध्यासाने तद्रूप व्हावं. आणि पुढे म्हणून दिलेलं आहे, नाना लीळा नाना लाघवे, ते काय जाणीजे बापुड्या जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे. मग अशा आत्मरूपाशी ऐक्य पावलेल्या पुरुषाच्या लीळा, त्यांचे चरित्र, त्यांचे लाघव ते बिचारा सामान्य जीवांना कसं काय कळणार? संतांच्या संगतीने आत्मानुभव आला की अशी स्थिती बांधते. आणि म्हणून पुढे म्हणतात, ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते. मग कशामुळे अशी सूक्ष्म स्थिती आणि गती प्राप्त झाली की अधोगती चुकते आणि सद्गुरूंच्या कृपेने, समर्थ कृपेने तात्काळ आपल्याला सद्गुरू प्राप्त म्हणजे सद्गती प्राप्त होते. हे फक्त आणि फक्त आपल्या सद्गुरू कृपेमुळे होऊ शकतं. समर्थांच्या ठिकाणी आपल्याला लीन होता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे देहे मान्य निरूपणाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.